थांबा. पुढचे काही सेकंद खूप महत्त्वाचे आहेत. जर तुमचं पोट रोज सकाळी साफ होत नसेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण ही फक्त एक छोटी समस्या नाही, ही तुमच्या शरीराचा एक वॉर्निंग सिग्नल आहे. तुमच्यासोबत देखील हेच होतंय का? अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते किंवा शौचास जोर लावावा लागतो. त्यामुळे पोटात दुखणं, दिवसभर पोट जड वाटणं आणि पोट साफ न झाल्यामुळे काहीसं बरोबर वाटत नाही. पोट फुगलेलं वाटतं, डोकं जड होतं, एनर्जी कमी होते आणि काही काम करायची इच्छा होत नाही. आणि तुम्हाला वाटतं काही मोठं नाही, आपोआप ठीक होईल. पण खरं सांगायचं तर ही समस्या हळूहळू वाढत जाते. खूप लोक सांगतात की सकाळी पोट साफ होत नाही आणि त्यामुळे दिवसभर अनकम्फर्टेबल वाटतं. आणि खरं सांगायचं तर हे आजकाल खूप कॉमन झालं आहे. तुमच्याबरोबर पण असं होतं का? सकाळी प्रॉपरली पोट साफ होत नाही आणि मग दिवसभर जडपणा वाटतो, म्हणजेच तुमचं डायजेशन सिस्टम स्लो झालं आहे. पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं ही समस्या फक्त खाण्यामुळे होते, पण खरं कारण आपल्या रोजच्या सवयींमध्ये लपलेलं असतं. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुम्ही रोज करत असलेल्या काही छोट्या सवयी, ज्या तुम्हाला कळतही नाहीत. उदाहरणार्थ, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरणं, शरीराला वेळ न देणं, पाणी कमी पिणं, दिवसभर बसून राहणं किंवा बैठे काम जास्त असणं. या सगळ्या सवयींमुळे आतड्यांची हालचाल कमी होते आणि पोट पूर्णपणे साफ होत नाही. आणि फक्त सवयीच नाहीत, आपण जे खातो तेही तितकंच महत्त्वाचं आहे. जंक फूड, तेलकट पदार्थ, कमी फायबर असलेलं अन्न, हे सगळं डायजेशन स्लो करतं आणि मग पोट साफ होणं कठीण होतं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? ज्या दिवशी हेवी किंवा बाहेरचं खाल्लं त्याच्या दुसऱ्या दिवशी पोट नीट साफ होत नाही. थोडा विचार करा, हे तुमच्यासोबतही होतं का? पण चांगली गोष्ट अशी आहे, काही साधे पण पॉवरफुल पदार्थ तुमचं डायजेशन पूर्ण बदलू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पदार्थ कधी घ्यायचे, किती घ्यायचे आणि शरीरावर काय परिणाम करतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला उपाय आहे केळं. मित्रांनो, हा एक खूप सिंपल पण पॉवरफुल पदार्थ आहे. आपण सगळे केळं खातो, पण त्याचा डायजेशनवर किती मोठा परिणाम होतो हे खूप कमी लोकांना माहिती आहे. केळामध्ये भरपूर फायबर असतं, जे आतड्यांमध्ये जाऊन स्टूल सॉफ्ट करतं, म्हणजेच पोट साफ होणं खूप सोपं होतं. जर तुम्ही रोज सकाळी 1 ते 2 केळी खाल्ली तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी. रोज सकाळी कोमट पाणी शरीराला एक प्रकारचं सिग्नल देतं आणि मोशन इम्प्रूव्ह करतं. फक्त 1 ग्लास, पण रिझल्ट खूप मोठा आहे. आता एक हटके पदार्थ, चिया सीड्स. तुम्ही थंबनेलमध्ये जे पाहिलं तेच आहे. चिया सीड्स पाण्यात जेल तयार करतात आणि स्टूल स्मूथ करतात. रात्री 1 चमचा चिया सीड्स भिजवा आणि सकाळी प्या. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आता पुढचा पदार्थ, भिजवलेले मनुके. हे भिजवलेले मनुके पोट साफ होण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. मनुक्यांमध्ये भरपूर फायबर असतं, जे मल मऊ करण्यास मदत करतं. त्यामुळे सकाळी पोट सहज साफ होतं आणि पोट हलकं व स्वच्छ वाटतं. आता शेवटचा पदार्थ, जवस. हे जवस लॉंग टर्म सोल्युशन आहे. रोज 1 चमचा घेतल्यास डायजेशन सुधारतं. पण लक्षात ठेवा, फक्त हे पदार्थ खाल्ले म्हणूनच फरक पडणार नाही. जर तुम्ही अजूनही त्या चुकीच्या सवयी करत असाल तर ही समस्या परत येणारच. पण जर तुम्ही आजपासून हे छोटे चेंजेस केले तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. पोट हलकं वाटेल, एनर्जी वाढेल, मूड इम्प्रूव्ह होईल आणि दिवसभर फ्रेश वाटेल. म्हणूनच पोट साफ न होणं ही छोटी समस्या समजू नका. हे तुमच्या शरीराचा एक क्लिअर सिग्नल आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा.